आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीनं महानगरपालिकेत शिवसेना भाजपाची युती झाली नाही, मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, रणधुमाळी सुरू झाली, काय असणार आहे पुढचे चित्र? हे बघा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना नेहमी प्रस्ताव दिला होता की युती केली पाहिजे. जनमत जे आहे ते महायुतीकडे आहे आणि त्याच पद्धतीने घडलं. म्हणून जिल्हा परिषदला सुद्धा काल मला स्वतः अतुल सावेंचा मंत्र्यांचा फोन आला होता. आज आम्ही बसतोय आणि शक्य त्या ठिकाणी आम्ही युती करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. असं आपण बघतोय महानगरपालिकेला जे तारीख पे आणि नंतर शेवटी युती तुटली, आता कसं असणार आहे? नाही, आता 21 तारीख हा शेवटची दिवस आहे फॉर्म भरायचा. म्हणून जे काही होईल ते आजच होईल. आजच्या व्यतिरिक्त आणखीन दिवस त्याला ढकलण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून त्या मतदारसंघातले आमदार असतील किंवा तिथं जिल्हा प्रमुख असतील, ह्यांना सर्वांना विचारात घेऊनच युती केली जाईल. आपण बघतो ज्या पद्धतीने MIMला शहरात यश मिळालं, त्यांनी आता जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली. आज मुलाखती सुद्धा घेतात झाली. मी मागेही सांगितलं की हे प्रभाग झालेले आहेत. भाजपच्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगायचो, युतीच्या बैठकीमध्ये, की MIM तर वाढणार आहे. मी 35चा आकडा दिला होता, ते 33वर आले. आणि हे मी सांगितलेलं बाकी ते खरं ठरलेलं आहे. कारण की एकंदरीत इथलचं राजकारण पाहता MIM हा मायनस होईल असं मी कधीच कुठे बोललेलो नाही. म्हणून त्यांना मिळालेलं यश जे असेल ते त्यांच्या प्रभागामध्ये योग्य आहे. म्हणून त्यांना काहीतरी मोठं स्फुरण चढलं अशातला काही भाग नाही. जिल्हा परिषदेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवू. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे हे लोहपुरुष आहेत, अमित शहा त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात असं म्हणले. चला, एक तर मान्य केलं की एकनाथ शिंदेमध्ये ताकद आहे. एकनाथ शिंदे हे ताकदीचे नेते हे ते त्यांनी मान्य केलं. दरवेळेला टीका करण्यापेक्षा तो माणूस काय होता, त्याची ताकद काय, ही आत्ता उबाठाच्या लक्षात आलेली आहे. म्हणून आता देर आहे दुरुस्त आहे असं काही होणार नाही. आता जे झालं ते झालं आहे. परंतु एकनाथ शिंदेंनी आपली ताकद दरवेळेला दाखवलीत. आणि एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने फिरतात, ज्या पद्धतीने प्रचार करतात, ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला सांभाळतात, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबासारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. भाजपाचा महापौर होऊ नये म्हणून त्यांचा सहकारी पक्ष देव पाण्यात ठेवून बसला आहे, अशी टीका राऊत यांनी म्हणजे तुम्हाला अनुषंगाने केली. आम्हाला देव पाण्यात ठेवायची काही आवश्यकता नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि सर्व निर्णय ते आम्हाला सर्वांना एक विश्वासात घेऊन ते निर्णय घेत असतात. म्हणून आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा अचूक असतो. त्यांनी आत्तापर्यंत जे निर्णय घेतलेत ते अत्यंत अचूक आणि एकदम बिनधास्तपणे घेतलेले आहेत. आम्हाला देव पाण्यात ठेवण्याची आवश्यकता नाही. आमचा निर्णय हा चांगलाच निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेतील. आपण जर बघितलं तर ठाकरे शिवसेनेत वाद पाहायला मिळतो. चंद्रकांत खरे असं म्हणलेत की आता जिल्हा परिषद सगळे सूत्र मी हातात घेणार आहे. आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. दरवेळेला कुरगुडी करणं हा एकमेकाचा स्वभाव झालेला आहे. कधी खैरे दानवेवर करतात, कधी दानवे खैरेवर करतात. आणि ह्या कुरगुडीमध्ये पक्ष एकदम नेस्तानाबूत झाला हे मान्यच करावं लागेल. आजच काही पैठणचे लोक भाजपमध्ये चाललेले आहेत. हे पक्ष आता फुटत चाललेला आहे. मला वाटतं या 5 वर्षामध्ये उबाठाचं अस्तित्व राहणार नाही. निश्चितच आपण बघतो आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.